सुप्रभात मित्र हो, नमस्कार. मी भरत मुकुंद तामणकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत गायत्री मंदिरात, जे आहे ओम नगरमध्ये, अंबाडी रोडवर स्टेशनच्या जवळ. वसई स्टेशनपासून साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावर आहे वसई वेस्टला. तर चला तर मग आज आपण गायत्री मंदिरात गायत्री मातेचं दर्शन घेऊया. हे आहे गायत्री मंदिर. हा गायत्री मंदिराचा परिसर. आता इकडे होम चालू आहे सध्या. इथे नवरात्रात 9 दिवस होम चालतो आणि दसऱ्याच्या 10व्या दिवशी होमाची पूर्णाहुती होऊन महाप्रसाद असतो. हा आहे गायत्री मंदिराचा परिसर. इथे चंद्रकांत पंडित म्हणून बाबा होते, तर त्यांचं निर्वाण झालंय. तर त्यांची ही 2 मुलं आहेत. समोर बसला आहे तो आहे जयानंद. तर आपण पहिलं दर्शन घेऊया शंकराचं. ते शंकराचं सुंदर मंदिर त्यांनी बनवलंय. ओम नमः शिवाय. सुंदर असं पिंडीचं दर्शन घेऊया. हे आहे मंदिर. ही सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. ही सुंदर अशी दत्त मूर्ती आहे आणि हे आहे राम लक्ष्मण सीता. सर्व देव त्यांनी आणलेत आणि हे गायत्रीचं वाहन हंस. हे आहेत बजरंगबली पंचमुखी हनुमान. आणि हा इथे हवन चालू आहे. हे आहेत विश्वनाथ महाराज. हे आहेत गायत्री मंदिरातले बाबा चंद्रकांत पंडित, ज्यांचे 3 वर्षापूर्वी निर्वाण झाले. आणि हा त्यांचा मुलगा जयानंद.
आणि दीपक सध्या जपाला बसलाय आणि दयानंद होम करतोय। हे आहेत दयानंद पंडित, हे आपले चंद्रकांत पंडितांचे चिरंजीव आहेत, कनिष्ठ चिरंजीव। तर ते आपल्याला मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतील। नमस्कार दयानंदजी। गायत्री मंदिरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। गायत्री मंदिरातला एकच वर्षाचा उत्सव असतो, 9 दिवसाचा नवरात्राचा उत्सव असतो। वडिलांनी 1987 साली, चंद्रकांत विष्णू पंडित हा फोटो आहे मागे, ह्यांनी 1987 साली हे गायत्री मंदिर इथे उभारलं। आधी छोटं होतं, आत्ता 2018 साली याचा जीर्णोद्धार झाला आणि पूर्ण नवीन मूर्त्या वगैरे सगळ्या बसवण्यात आल्या। वडिलांनी गायत्रीचं पुरस्चरण केलं होतं आणि बरीच पुरस्चरण केली होती, अनुष्ठानं वगैरे, आणि त्यांची एक इच्छा होती की स्वतःचं गायत्री मंदिर असावं, माझ्या इष्टदेवतेचं मंदिर असावं, म्हणून त्यांनी गायत्रीचं हे मंदिर बांधलं। मांत्रिक होते वडील, नाथपंथाची दीक्षा घेतली होती, स्वामी रामानंद योगी म्हणून त्यांचे गुरु होते, शाबरी मंत्राचे सगळे, आणि त्या ह्याच्यात तर ते मांत्रिकाचं हे होतं आणि रविवार गुरुवार ते स्वतः पाहायचे, बाहेरचं जे काही असेल, बाहेरच्या बाधेचे वगैरे जे काही त्रास वगैरे असतील तर त्यांचं निराकरण गुरुवार रविवारी होतं। आता फक्त रविवारी होतं। आता माझे मोठे बंधू आहेत दीपक पंडित, ते हे बघतात, गायत्रीच्याच मंत्राचा हा चमत्कार असतो। आता सुद्धा आमचं नवरात्रामध्ये रोज दुपारी 1 ते 4 हवन असतं गायत्रीचं, आणि आम्ही ह्या गायत्री मंत्राचेच हे सगळे चमत्कार आहेत। मंत्र कुठला कशासाठी वापरायचा हे वडिलांकडनं आणि गुरुपरंपरेकडनं आलेलं आहे, आणि इथे पण हवन चालू झालं की जे काही असेल, कोणाच्या काय असेल अंगात वगैरे असेल ते येतं, असं आहे। आणि हे काही असं काही की काही मंत्रतंत्र सगळ्यांनी जर सिद्ध केले तर ते सगळ्यांना येऊ शकतं, असं काही नाही की फक्त हे आहे, ही गुरुपरंपरा आहे आणि हे आहे जसं। आणि गायत्रीचं महत्त्वच असं आहे की गय म्हणजे प्राण आणि त्री म्हणजे तारणारी, प्राणाला तारणारी ती गायत्री, आणि गायत्री मंत्र हा जगातील सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे। भगवान श्रीकृष्णाने पण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की गायत्री मंत्रामध्ये मी, सगळ्या मंत्रामध्ये गायत्री मंत्र मी आहे, इतका प्रचंड। आणि ब्राह्मणांमध्ये जेव्हा विद्याध्ययनाचं म्हणजे उपनयनाचं कार्य होतं आणि त्यावेळेस प्रथम कानमंत्र दिला जातो तो गायत्री मंत्राचाच दिला जातो, आणि गायत्री ही आद्यशक्ती आहे। ह्या विश्वाची निर्मिती विश्वामित्रांनी गायत्रीच्या आधारावर केली होती, इतकं प्रचंड गायत्रीचं हे आहे। आणि असं हे गायत्रीचं आपलं मंदिर आहे, आणि इथे आम्ही जे हवन करतो याच्यामध्ये आम्ही गायत्र्यै नमः स्वाहा इदं गायत्र्यै इदं मम, म्हणजे आमच्या स्वतःसाठी नाही, येणारे जे काही सगळे भक्तगण आहेत सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा, आम्हाला तर आमच्या परिवारालाही मिळावा, आणि जे कोणी दर्शनाला भक्त वगैरे येतात त्यांना पण गायत्रीचा लाभ व्हावा, म्हणून आम्ही गायत्री मंत्राची आहुती देताना सुद्धा गायत्र्यै नमः स्वाहा इदं गायत्र्यै इदं मम, सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून अशा पद्धतीने आम्ही करतो। मंदिरामध्ये पौर्णिमा आणि अमावास्येला अभिषेक असतो। आम्ही इथे कुठल्याही प्रकारची दक्षिणा वगैरे घेत नाही। तुम्हाला जर काय अभिषेक वगैरे करायचा असेल तर तुम्ही पौर्णिमेला किंवा अमावास्येला आणून देऊ शकता। आमचा जो अभिषेक होतो त्याच्यामध्येच भक्तगणांचा पण अभिषेक केला जातो। इथे येणारं जे काही आता नवरात्रामध्ये उत्सवामध्ये ओट्या वगैरे येतात, साड्या वगैरे येतात, साड्या वगैरे ज्या आहेत त्या आम्ही दर 2 वर्षांनी वाटप केलं जातं। दसऱ्याच्या दिवशी ज्या येणाऱ्या सगळ्या भाविकांना त्या साड्या वाटल्या जातात, ब्लाऊज पीस वगैरे जे असतात ते आम्ही दरवर्षी वाटप करतो, दरवर्षी दसऱ्याला असतं। आणि दसऱ्याच्या दिवशी भंडारा असतो, जनतेच्याच याच्या भाविकांच्याच मार्फत हा केला जातो। आमचं हे स्वतःचं घर आहे, मंदिर स्वतःचं आहे, पण सगळं भाविकांच्या वरती चालतं। भाविक येतात, भाविकांना जे काही अनुभव वगैरे येतात आणि त्याच्यावरती भाविकांच्या मार्फत हे चाललं जातं। आमचा ट्रस्ट वगैरे नाही, पण देवीच्या कृपेने हे सगळं होतं, हेच एक चमत्कार आहे। वडील माझे 2020 साली वारले, आणि ते म्हणायचे की गायत्री काय असते किंवा गायत्री केल्याने काय होतं, तर ते सांगायचे की तुम्ही गायत्री मंत्र करा, 42 दिवस करा, बघा तुम्हाला तुमचे कष्ट जे काही असतील, तुमचे प्रश्न सुटतील। इतका गायत्री मंत्राचा हे अनुभव घेतला पाहिजे। अनुभव घेतल्यानंतर आपल्याला या गायत्रीचा चमत्कार जाणू शकेल, कारण आजपर्यंत सूर्याला जी तेज देणारी आहे तीच गायत्री आहे। त्यामुळे गायत्रीची उपासना सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांनी गायत्रीची उपासना करावी। असं काही नाही की स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हटला नाही पाहिजे, नाही, फक्त त्यांनी पाळणूक करावी। आमच्या इथे येणारे सगळे भाविक जे आहेत मग ते सर्व धर्माचे असतात, सर्व जातीचे असतात, ते इथे गायत्री मंत्र म्हणतात। आम्ही त्यांना फक्त गायत्री हवनाला जर बसायचं असेल तर प्रायश्चित्त देऊन त्यांना
जाणवं देतो आणि 10 दिवसपर्यंत त्यांनी बसून तेही गायत्रीच्या हवनाला बसू शकतात, गायत्री मंत्र करू शकतात. असा ह्या गायत्री मंत्राचा श्रेष्ठ महिमा आणि ह्या गायत्री मंदिराची माहिती. जय श्रीराम. धन्यवाद दयानंदजी, तुम्ही चांगली माहिती मंदिराबद्दल दिली, त्याबद्दल तुमचा भारत भ्रमंती चॅनलतर्फे मी आभार मानतो. धन्यवाद. हे आहेत दीपकजी, हे चंद्रकांत पंडितांचे ज्येष्ठ पुत्र आहेत आणि हे आता जपाला बसले होते, आत्ताच ते बाहेर आलेत. तर इथे हा हवन चालतो 9 दिवस. तेव्हा 9 दिवस हे अनुष्ठान करतात गायत्रीचं. त्यांचं दररोज अनुष्ठान असतं, पण 9 दिवस विशेष अनुष्ठान असतं. नमस्कार. तर हे होतं गायत्री मंदिर. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.